सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजपासून सुरू होत आहे श्रावणी सोमवार. आज पहिला सोमवार आहे आणि आजची मूठ आहे तांदूळाची. तर तांदूळ सर्वप्रथम तर तुम्हाला तांदूळ वाहताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तांदूळ अख्खा हवा आहे. वाहण्यासाठी तुम्हाला अख्खा तांदूळ घ्यायचा आहे. तुकडा तांदूळ किंवा तुटलेला फुटलेला तांदूळ घ्यायचा नाही. त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे, तर शिवलीलामृतचं 11वा अध्याय तुम्हाला 11 दिवस वाचायचा आहे. आणि हे अध्याय वाचताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. हे संकल्प करून तुम्ही 11 दिवस हे पारायण केल्याने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे आणि ही पूर्ण होणारच आहे, पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्ही जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाणार तेव्हा 21 तांदूळ घेऊन जायचे आहे. हे 21 तांदूळ वाहताना तुम्हाला एक तांदूळ व्हायचा आहे. एक तांदूळ हातात घेतल्यानंतर तुमची मनातील इच्छा अंतःकरणापासून कळकळून महादेवांना विनवणी करायची आहे की माझी ही इच्छा पूर्ण करा आणि तो तांदूळ व्हायचा आहे. त्यानंतर दुसरा तांदूळ हातात घ्यायचा आहे आणि पुन्हा तसंच म्हणून तुम्हाला दुसरा तांदूळही व्हायचा आहे. असे 21 तांदूळ तुम्हाला महादेवांना व्हायचे आहे. त्यातले काही तांदूळ तुम्ही घरी घेऊन यायचे. त्यानंतर तुम्ही रात्री उपवास सोडताना तुमच्या भातामध्ये ते टाकून शिजवायचे आहे आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण श्रावण महिना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ तुम्हाला करायचाच आहे. कारण या श्रावण महिन्यात, या पवित्र महिन्यात तुम्हाला जास्तीत जास्त, तुम्हालाच नाही आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि कारण याचे फळसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आजची माहिती व उपाय कसे वाटले हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. धन्यवाद.